म्हणून आम्ही काय केलं की ओबीसी मधला जो 12 मुलतीदार समाज आहे गावगाड्यातला, तर त्यांनाही वेगळं आरक्षण 3% आम्ही जर दिलं तर ते खुश होतील. हा, ते 12 बलुतेदारांना माझ्या एक लक्षात आलं. तुम्ही टीव्हीला असं म्हणले की 12 बलुतेदारांना जरांगे पाठिंबा का देत नाही. दिला नाही मी तुमच्या समोर तिथं. नाही, आता द्या. दिला का नाही? दिला ना. आणि मग तुम्ही नाही कसं का म्हणजे चॅनलवर खोटं बोलत जाऊ नका ना. तुमच्यासारखे इतके ज्येष्ठ नाही. संभ्रम होतो साहेब समाजात. अहो, तुमच्या समोर 3दा दिला. ऐका माझा आधी. आता तुमच्या समोर मी पाठिंबा मीडियाच्या बांधवातून दिलाय. आपण भेट झालो. महापरिवार परिनिर्वाण दिन होता, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा. आपण तिथं पूजा केली, तिथं आपली चर्चा झाली. त्यानंतर 12 बलुतेदारांना वेगळा प्रवर्ग करून दिलं पाहिजे, कारण हे त्या छोट्या छोट्या जातींना खाऊ देत नाहीत. हे स्पष्ट बोललो मी. आणि तुम्ही रात्री मीडियात म्हणता तो जरांगे म्हणतो. ऐका, असं नाही, खोटं नाही बोलायचं तुमच्यासारख्या मोठ्या नेत्याने. तुम्ही म्हणले, मी ऐकलंय. तुम्ही सारख्या मागणी करा असं माझं म्हणणं आहे. अहो, पण एकदा केली का लय बारे केली का आम्ही सोबतच आहेत ना मराठी. एकदा. आणि म्हणून जरांगे तरी किमान असं आहे, एकदा जर शब्द दिला ना हटत नाही. आपण झालं गेलं नाही. तुम्ही गैरसमज पसरायला लागले ना. एकीकडून तोडगे काढायला येतात, एकीकडून गैरसमज पसरता. म्हणजे राजकारण करायला तुम्ही असं दिसायला लागले याच्यात. अहो दादा, आम्ही तुम्हाला मानलं होतं का नाही? तुम्हाला मान्य आहे का नाही? चांगली गोष्ट आहे, मानलं होतं. अहो, पण तुम्ही मीडियाच्या माध्यमात ठीक आहे, खाजगीत तुम्ही बोलले असते एखाद्या ठीक होत. तुम्ही मीडियाच्या माध्यमातून ऐकून तर घेत जाओ. मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जाहीर म्हणला की ते जरांगे म्हणत नाही 12 बलुतेदारांना आरक्षण द्या. अहो, मी तिथं तर म्हणलो, पण मी तुम्हाला 4 सभेचे पुरावे देतो, तुम्ही नसताना म्हणलेले. पण तरी तुम्ही गैरसमाजातून जर कोणाचं ऐकून असं बोलणार असाल, कसं एक उपा होईल बरं? माझ्या तोंडातून तर ओबीसी बद्दल, बंजारा बांधवांबद्दल, धनगर बांधवांबद्दल आणि वंजारी बांधवाबद्दल बोलतो आम्ही. सामान्य एक शब्द नाही गेला. आणि नेत्याला नाही सोडत, पण सामान्यांना एक शब्दही क्रॉस नाही. मरेपर्यंत मी त्यांच्यासोबत राहणार आहे. छोट्या जातींबरोबर, छोट्या समाजाबरोबर. नेत्यांसमोर नाही, कारण नेता हा राजकीय फायद्यासाठी करत असतो. आणि तुमच्यासारखं कोणी अपेक्षाच नाही आम्हाला. आपण जे सांगताय ना ते बरोबर आहे, मान्य आहे मला. पण ते सरकारच्या कानात गेलं पाहिजे म्हणून आपण वारंवार मागणी करायची. मग करूत ना. पण तुम्ही मीडियातून केलेलं असं म्हणता, तो करीत नाही म्हणजे तुम्ही म्हणजे आमचा गैरसमज पसरायला लागला. नाही, चांगली गोष्ट आहे. असं नाही बोलायला पाहिजे. ठीक आहे ना, चांगलं. मी तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचा आभार मानतो की तुम्ही खरंच पुसदलाही सांगितलंय. आणि आताही तुमची स्पष्ट भूमिका आहे की 12 बलुतेदारांना सुद्धा वेगळं आरक्षण दिलं पाहिजे. तरी पण तुम्ही म्हणता की तो मग घेत नाही. आता तुमच्या तोंडाने म्हणता पाठिंबा दिला पुसदला, आणि तुम्ही रात्री मीडियात म्हणता म्हणजे पुसदचा विषय 15-20 दिवसापूर्वीचा, आणि ह्यो विषय कालचा. तुम्ही काल म्हणताय की तो पाठिंबा देत नाही. म्हणजे तुम्हीच किती शब्दात बोलला तुम्ही. मी आरोप करण्यातला पोरग नाही. समजून घ्या तुम्ही. नाही, काय समजून घ्यायचं तुम्ही? होणार नाही. आणि आम्हाला तुम्हाला धरून राहायचंय, तुम्हाला न्याय द्यायचा आहे, आणि आम्हाला घ्यायचं. फक्त असं म्हणले काय होतं, तुमच्यात आमचा संभ्रम होतो, बाकी काय नाही. चर्चा अशी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.